एवढी छानपैकी भेळ केली, मस्त केली भेळ. काय नानू तू पण खावायचा, तू पण खाऊन बघ. लय भारी केली मम्मीने भेळ. एकच नंबर आहे, एकच नंबर. वेदन तुला देऊ? अरे बापरे, मांडी घाल. एवढी भारी झाली भेळ. हो बापरे, ही आपण त्या वर्षी चुकून खाल्ली तिकडं. ही घरातली भेळ लय भारी झाली रे. कशी झाली मला सांग रे. लय भारी झाली. पाऊस पडतोय बाहेर आणि भेळीचं सामान घेऊन आले हे दोघ जण मस्त केली आणि भेळ बनवायला सांगितलं. त्यापेक्षा घरामध्ये केलेली भेळ तर हे झाले एक नंबर झाली ना. मला पण येतं, मी पण आता स्टॉल टाकते एक भेळ बनवायची. नानूची भेळ है ना. आता नानूला मी चारते. सगळेजण बघ तिथं बसून खाते ते. आमच्या घरामध्ये कपडे वाळत नाही म्हणून मी आता इथं रस्सी बांधलेली आहे, कारण की बाहेर पण जागा नाहीये आणि इथं पण स्टँड आहे. ह्याच्यावरती मशनीचे कपडे येणार. हा आता नानूला भेळ चारते. हा तू खातो, मी तुला देते पाणी. खा ना. बघ पप्पा पण खाताय, दादा पण खाण्याचा आनंद घेतोय. तू तर खा ना. पहिलं पाणीच पाहिजे बाबा ह्याला. वेदा पाणी दे रे. ते काय टाकली? गोडच आहे. गोड आहे ना. गोड आहे बघ. आयु हळद तिखट नाही बघ. ए दादा तिखट आहे का रे? बिलकुल नाही बघ. मांडी घाल, मांडी घालून बस खायला. टू यू. भेळीचा हॅपी बर्थडे. खाऊन दा. सांग मला कशी झाली बाबू. एकच नंबर भेळ केली पण तू. एकच नंबर. एवढी भारी झाली ना टेस्टी भेळ. मला तर लय आवडली बाबा. एक तर मी बाहेर काय खात नाही, घरातच खातो. एवढी भारी अर्धी प्लेट राहिली. एवढी भारी लागते ना, एकच नंबर लागते. वेळ तुला कशी वाटते रे भेळ? हा लय भारी. ह्याला तर बोल कसं वाटतंय रे? हा वेळांच्या आता काय रेनमुळे सुट्ट्यामुळे तुझी मजा चालली. भेळ कधी वडापाव कधी काय, पण भेळ एक नंबर झाली. वडापावला तोड भेळ केली मम्मीने. काय झालं? तू का रडतोय? त्यांना जायचंय बाहेर, पाऊस पडतोय. तो तुला कशाला जायचंय रे? तुझ्या बरोबरीला हाय, ही तर रुसून बसलाय हा. आ? तुला कुठं जायचंय? तुला कुठं जायचंय? कुठं जायचंय तुला? आ जायचंय पण कुठं जायचंय? लांब. कुठं? माणसा इथं रुसून बसलाय का तू? रुसून बसलाय का? हा मोठा असून ह्याला कळत नाही. हा त्या बारक्याला समजवायचं सोड. कोण घेऊन जात नाही म्हणजे सारखं तर बाहेर जातो तू. हे काय तुमचं नवीनच आहे आता? आ तू तिकडं का तू तिकडं का बसलाय रे? आ तू का बसलाय तिकडं? पप्पांसोबत जायचंय का? कशाला? पावसा पाण्याचं कशाला जायचंय बाहेर? तुला कुठं जायचंय? कपडे वाळत नाही अजून, भिजून येताल तुम्ही. कुठं गेला हा? बघू बघू हा कुठं गेला? अरे बापरे, हा इकडं बसला का? अगं बाई कोपऱ्यात लपून बसायला चाललाय हा. काय करायचं तिकडं? कुठं जायचंय? माझ्या बरोबर यायचंय. कशाला? काय पावसा पाण्यात यायचंय? यायचंय का? नाही नाही, झोप घरात. ए हे काय आहे नवीनच? त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचंय नानू. हो पाऊस येतो ना, पाऊस. ब्लड टेस्ट करायला जायचंय पप्पांना. नाही ना, तुला तिकडं नेऊन काय करणार आहे पप्पा? ओ कशाला नेणार आहे यांना?
मी म्हंटलच नाही चला बाबा. पहिली गोष्ट शी 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 बापरे, एवढा कशाला गोंधळ चाललाय रे. तो बघा तिकडं, हा काय लहान आहे का मोठा आहे हा? हा तुझ्या सोबत का करते म्हणजे? ह्याला कशाला न्यायचंय पावसात? जॅकेट बिकेट घालून रेडी तसं काय याला घेऊन चाललं? मी काय नाही बोललो. बाप रे बाप, काय हो? चल आवडतं दे बघ, आवडतं. जायचं का? आला का फिरायला परत बाहेर? रडून रडून गोंधळ केला होता. झाला ना गोंधळ तुझा? बरं वाटतंय का आता? वेदन तुला रे? हा खड्डा खड्डा दाखव मला, दाखव. दाखव मला खड्डा. कुठे आहे खड्डा? इथून लेफ्ट घ्या दादा, या मेन रोडला जाऊ आपण. नानूची हम्मा बघ गेली का? हो, दुसरी हम्मा गेली का? ही पण इकडं लय येत रे, आहे ना? तो तिकडं पण आहेत पुढं अजून, आहे का? हो इकडं एक आहे. बापरे, अजून कुठं येतो का? अजून तिकडे पुढं. हे असलं पाणी बघा यायचं होतं का वेदांत तुला? म्हणून एवढा रडत होता का तू? हो ये हम्मा. बापरे, काय बघायचं त्याला? लहानपणापासून ते तसंच आहे त्याचं. दवाखान्यात घेऊन जायचंय पप्पांना. आणि तुम्ही दोघं काय एवढे रडत होते रे? अच्छा, नानूमुळे आलाय का तू? अच्छा, बघा की, म्हणजे नानूमुळे मी आलोय. आणि घरात तर किती रडत होता. कसं वाटतं पण आता आणलंय पप्पांनी तर? हा काय रे, उद्या पण सुट्टी आहे स्कूलला. डॉक्टरच्या गाडीमध्ये बसून कोण म्हणतं का जा म्हणून? बरं पडतं. ओळखीचे डॉक्टर आपले नाही ना? ओळखीचे डॉक्टर असले तर काही एवढी प्राजन येणार आहे का त्यांच्या गाडीला? हे बघ की, ते काय असतं एवढं, आहे ना? इकडं पण हम्मा आली बघ. अय्यो, गाडी पण आली का? पाणी कसं झालंय रस्त्याने बापरे. हे तर काहीच नाही, काल तर लय डेंजर होतं पाणी. हा नाही, आपण न्यूजला बघतो ते म्हणते मी तर नाही. मला नाही येऊ वाटत आहे, मुलांमुळे येऊ आले. मला काही बिलकुल इच्छा होत नाही या पावसात यायची. नानूला सगळ्या हम्माच दिसतात आता. हा थांब ना, चालू केली. तू चालवणार आहे आणि मला घरी सोडणार आहे का या गाडीवरती? तुला येते का गाडी चालवायला? येते? बाहेर गेली? बसतो का मग? हा काय करणार तू? चालवणार आहे का? हा? पप्पा पप्पा गाडी जाता नाही बसायचं, नाही आता नाही बसायचं, आता नाही बसायचं. तर आले का काका? काकाला बोलवले इकडं. ह्याला काय, गाडी हातात भेटली की चालू झालं त्याचं लगेच, आहे का नाही वेदांत? गाडी हातात भेटली की लगेच चालू झालं, आहे की नाही? हा म्हणून तिला ठेवली होती इथं 2 दिवस. नको, तुला चालवायची आहे का? तू कसं नेणार मग घरी? हा कसं नेणार आम्हाला घरी? आले का काका? नाही आलेले. आता हॉस्पिटलमध्ये जायचं कॅन्सल, आहे की नाही?
आलो होतो त्याच्यासाठीच आणि आता चाललोय ही गाडी घेऊन. वाटतं वेदांत गाडी तर भेटली नाही, म्हणजे भेटली होती पण तिचं इंडिकेटर परत खराब झालं म्हणून परत ती गाडी ठेवली तिकडं. आणि मग आता इथं यांनी आणलं आम्हाला समोसा खायला. यांचं खाऊन झालेलं आहे, मी खाते. वेदांचं झालं का खाऊन? मी हे घेतले, मला समोसा नाही आवडत. वेदांचं झालं, पप्पांचं झालं. आता आम्ही मी चष्मा करायला. हा चष्मा तर नको झाला, दिवसभर वापरू शकतो, रात्री ह्याचं बघ कसं झालं सुरू. लगेच इथं आलं की असंच असतं ह्याचं, म्हणून एकटे यायचे होते तुम्ही. म्हणून मी एकटं देत होतो, मला नको वाटत होतं. अरे ह्याला घे ना बापरे. हा तो तू कशाला हात नको लावू. जाऊ तुम्ही, जाऊ. नानू कुठला घ्यायचा तुला? असा गोंधळ करतोय ना, सगळे चष्मे उचलून फेकतो. कोणता घ्यायचा? एकच घे, हातात घे. हा परत द्यायचा हा त्या काकांना. चेकअप करायला चालले डोळे आता. हे तुझा हळूहळू जावा. तो दादा तिकडे. तुला कशाला जायचंय वरती? नाही बाबा, तो काढून ठेव तिथं. ठेव. नाही नाही, ते मारतीन, चटका देतील तुला वरती. हा बघतो तू. आता कसं केलं बघ बरं, त्यांचे सगळे असे कसे विस्कडून ठेवलेत तू. हे नको जाऊ तिकडं, मारतीन ते, फटके देतील तुला. हो चटका देतील ते तुला आता. हो आता चटका देणार आहेत ते तुला बघ. ना नाही. कसा होत आहे? हा 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 बर बर. तिकडे नको जाऊ आता. तुला सांगितलं ते चटका देतील. दादाला देणार आहेत आता चटका. तो गेलाय ना, आता त्याला पण देणार आहेत चटका. आता तुला पण देतील मग, कळलं? नको थांबू, दादापाशी पण नको थांबू तू, समजलं का? हा हे नको नको. हा नको. अरे नको, तू लय काय करतो. नको नको नानू, नको. हा हे नको जाऊ म्हणलं ना तुला. नको जाऊ म्हणलं ना तुला. ते चटका देतील ना आता. हो अरे ते लावून ठेवलं त्यांनी, लावून ठेवले ना बघ. आता ते ओरडणार आहे तुला. लवकर ये इकडे, इकडे पटकन ये लवकर. काय अरे अरे नको जाऊ, नको जाऊ. थांब, आले पप्पा आले वर. तुला इथं बसू काय? चेअरवर बसू? बसू इथं. हा किती उशीर अजून नानू पप्पांना यायला होणार आहे. हा हा आता तिथं बस, तिथं बस, इथं बस, इथं 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 बस तू लवकर. हे भावाला हे मारते नाही, मारते नाही तुला, मारते. इंजेक्शन देतात ते ना. हे नानू ये लवकर. नानू तू दादा तिकडे इंजेक्शन देतात म्हणतो. हो पप्पा बसले, चल लवकर. नानू नको जाऊ, तुला म्हणले ना. वेदू बसतो का? बसतो. लय वैताग देते बापरे नानू तू. म्हणून तुला दुकानात कुठं आणू वाटत नाही, माहितीये का तुला.
म्हणून पप्पा नको म्हणत होते, कशाला मागं लागला तू. अरे आपली घरची आहे का, ही घेऊन चालला खुर्ची. इथं 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 आरसा इथं. उलटा उलटा. हा परत ठेव, ठेव लवकर, ठेवून टाक पटकन. अरे बस. फायनली चष्मा करायला टाकला आता. काय झालं, तोंड बघायला पाहिजे नानूला लेवायचं दिलं. आणून लेवायचं नानूला आता हे चष्मा घे, तो घे, हा माझा आहे, तो माझा आहे, तो पप्पाला देऊन येतो मी. हे चालू म्हणतो है ना.